जे आपण लोकांना जेव्हा सल्ला देतो किंवा लोकांना आपण काही गोष्टी सांगतो, तेव्हा मी आजही सांगतो, मी शून्य आहे, माझ्यामध्ये काहीही नाही, मी तुमच्यासारखाच आहे. जे काही आहे ते जे इनपुट येतं तेवढं आउटपुट द्यायचं काम मी करतो. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि हे प्रत्येकाने, म्हणजे जो आपण आपल्याकडे ज्या आस्थेने लोक येतात किंवा जे विचारतात, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन एक साधी व्यक्ती म्हणून करा. मी माझ्यात अमुक शिरलाय, माझ्यात तमुक शिरलाय, त्याच्या म्हणून हे करा, तर ते करू नका. त्याचं कारण असं आहे ना, की त्यात आपणच त्या तत्वाशी खेळतो, तर आपण त्यांच्यासमोर लोकांसमोर आदर्श काय ठेवणार? आणि ते त्याच्या तत्व कधी पलटलं की पलटतच. ते वाट लावते. पलटतच तत्व. असं होतच नाही. तत्व हे पलटतच. असं कुठंही त्याच्यामध्ये असो, हे पलटणार म्हणजे पलटणार. कितीही तुमची मग वरती राजकीय ओळख असो, अमुक असो, तमुक असो, नाही, शेवटी सहनशक्ती असते. कर्णाने जसं किती कर्ण आणि परशुरामांची एकाग्रता होती गुरु शिष्य म्हणून. पण एक गोष्ट शिष्याची लपवली आणि त्या भुंग्याने पायाला त्याच्यामध्ये पोखरून रक्त लागलं. त्या परशुरामांना सेकंदात कळलं की ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही, हा क्षत्रियच असणार. म्हणजे एका क्षणामध्ये, म्हणून ते तत्व क्षणात बिघडलं आणि त्याला शाप दिला की तू सगळ्या अस्त्रविद्या विसरशील म्हणून. हेच ह्या तत्वांचे होतं. जे शंकर महाराजांचं आहे ना, हे महाराजच सर्व आहे. आपण, तुम्ही भक्त आहात, मी पण तुमच्या बरोबर मी भक्तच आहे. तुमची प्रार्थना जर हे नसेल, ठीक आहे, काही असं आपण धरू की एक्स्ट्रा ऑर्डिनरी शक्ती तुम्हाला दिली आहे, तर ही महाराज यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. एवढंच आपण करायचं आपल्या हातात आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कोणी जाणं. सगळ्यांची आता कित्येक नावं अशी बघितली आहेत. हे आता अमुक महाराज झाले, हे सागर महाराज, हे नित्यानंद महाराज, हे रामानंद महाराज, हे चंद्रानंद महाराज, आणि पाठीमागं नाव खाली बघितले तर नावं वेगळीच. हे स्वयंघोषित महाराज कशाला पाहिजे? अक्कलकोट महाराज आहेत ना, त्यांच्या पादुका आहेत ना, त्याच पादुकांचा तुम्ही अभिषेक करा आणि ते तुमच्या घरात आहेत ना. मग मी त्यांचा सेवक, आता ते माझ्याच शिरतात म्हणून माझं पाद्यपूजन करा, जमणार नाही, करू नका. तुम्हाला 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 जर पाप लागलं, तर मग मी आज महाराजांना तुमच्या सगळ्यांतर्फे आवाहन करेन की ते पाप माझ्या माथी मारा. महाराज आहेत ना तिथं, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. इतर यांच्यात जाऊ नका. अमुक आता झालं ना, आता आलं ना, पेपरला निघालं ना, टीव्हीवरती, यांचे पाद्यपूजन केलं, त्यांचं तीर्थ घेतलं. आता ज्यांनी केलं तेही लटकले, तेही अडकले. कोणाचं करतोय आपण हे जर भानच नसेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये अवघड, त्या माणसाची चुकी नसते, ही तुमची चुकी आहे की तुम्ही त्याला खेळून दिलं. तुम्ही स्वतः त्याला सरेंडर झाला. तुम्ही ज्योतिषशास्त्रांनी जा, ज्योतिषी सल्ला घ्या, शास्त्र आहे, अंकशास्त्रांनी घ्या, ज्योतिषशास्त्रांनी घ्या, न्युमरोलॉजीनी घ्या. हे ज्योतिष ते शास्त्र आहे. त्याच्यातनं तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, शास्त्राच्या अनुसार काही गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टीने तुम्ही त्याचे पैसे द्या, निश्चित द्या. पण माझ्यात हे अमुक शिरलेत आता आणि हे बोलतायत म्हणून मला द्या, तर ते मान्य नाही. आणि ते एक रोडमॅप म्हणून वापरायला पाहिजे, कारण रोडमॅप तुम्ही या डेस्टिनेशनला पोहोचू शकता, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार ना तोपर्यंत तिकडे पोहोचणार नाही. कारण लक्षातच घ्या ना, तुम्ही तिथे किती म्हणजे विकनेस असावा. महाराजांनी मला इथे वेळेत ठिकाणी आणून सोडलं. महाराजांनी आज त्यांची कृपा झाली म्हणून मी आज इथं आले. ह्या गोष्टींचा सायकोलॉजीमध्ये अभ्यास केला जातो की समोरचा माणूस कसा आहे आणि त्याचा फायदा घेतला जातो, जे चुकीचं आहे. तुम्ही एवढे ग्रंथ कुठं त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्यांची अनुक्रमणिका सोडून, त्यांचे मासिक सोडून इतर ग्रंथ ठेवलेले असतात का की हे वाचा? ते नाही. तुम्ही जे साधना करताय ना, विवेकानंदांची साधना कशी करायची ते वाचा. गुरु शिष्य नातं रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचं वाचा. कित्येक याचं कल्याण महाराजांचं, रामदास स्वामींचं वाचा.
गुरुचं आपण मागं ह्याच्यात सांगितलं की महाराजांनी फक्त आंबा ठेवला आणि मग सांगितलं शिष्याला की गळू आहे म्हणून. पण तो कोणी नाही, पण कल्याण महाराज आले आणि त्यांनी तो लगेच चोखला. मग तो होता आंबा, होता गळू नव्हता. ह्याला म्हणतात गुरु शिष्य नातं. पण काहीतरी ह्याच्यामध्ये मला प्राप्त होणार आहे का, मग हे माझं विशिष्ट आहे, मग तुम्ही असं करा की बाकीची लोक लाईनीनी पण माझ्या ओळखीच्या जवळच्या आहेत ते ह्या बाजूने, तर नाही चालणार. कसं चालेल? सगळ्यांनी सारखं जावं ना. शेगावला आम्ही का त्याच्यामध्ये करतो, तिथं काही स्पेशल ट्रीटमेंट नाहीये. मिनिस्टर आला तरी त्याला लाईनीनेच यायला लागतं. कोणीही येऊ दे, लाईनीनेच यायला लागतं. भगवंतापाशी जायचं ना, पेशन्स ठेवा. थोडंसं लगेच इकडनं जावं, मग इकडनं काही ओळख आहे का, मग आपल्यासाठी खास दर्शन, मग यांच्यासाठी हे म्हणजे गंमत सांगतो बघा. आता इथं कसं सांग, हे स्वामींचे खास भक्त आहेत म्हणून ह्यांना वेगळे वेळ दिले की यांचं आहे करा. अरे मग ते त्यांच्याकडे तुम्ही म्हणतातच आहात ना स्वामी त्यांच्यात आहेतच, भक्त आहेत, मग वेगळी वेळ करून कशाला त्या पादुकांचं दर्शन त्यांना पाहिजे? ते स्वतःला स्वयंघोषित मानतात ना की मीच आहे, मीच तो. मग जर मीच तो, तर मग तू परत त्यांचं दर्शन घ्यायला कशासाठी? म्हणजे तू तो नाहीस, हे तू तुझ्या तोंडाने किंवा तुझ्या कृतीतनं सिद्ध करतोस. कशासाठी गोष्टी ह्या करायच्या आपण? आणि याच्यात अजून डोळे उघडणं खूप गरजेचं आहे. तुम्ही की साधना आणि स्वाध्याय हे डोळे उघडून ठेवून नाही केलात तर अधोगती निश्चित आहे. आणि कुठलाही मार्ग, कुठलाही त्याच्यामधले संकट दूर होत नाहीत. आणि एक सोपं उदाहरण सांगतो की ज्यातून तुम्हाला पटकन कळेल की ही कृती कशा असतात. की डॉक्टरांनी एक फुगा लावला होता आणि 10 दगड हातात दिले होते छोटे एवढेचसे, आणि सांगितलं की हे 10 दगड दिलेत, तो फुगा फोड समोरचा. आम्ही सगळ्यांनी एक 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 दगड मारला, तो फुग्यापर्यंत काही पोचला नाही, की फुगा काही फुटला नाही. त्यांचं सांगणं काय होतंय, हे 10 दगड घे आणि या 10 दगडांचा वापर करून तो फुगा फोड. आम्ही एक एक दगड मारला, नाही फुटला. मग त्यांनीच सांगितलं हे 10 दगड एकदम त्याच्यावर मार, फुगा फुटला. 10 पैकी एक दगडाने नक्कीच तो फुगा फुटणार होता. कारण एक एक जेव्हा गेलं तेव्हा ते लक्ष त्याच्यावर केंद्रित होत नाही. पण 10 जेव्हा मारले त्यातला एक नक्की लागला, आणि जो लागला याचा अर्थ लगेच ते म्हणतात ह्यानी फुगा फोडला, म्हणजे ह्याचं काम झालं. आणि हे जे काम, जो फुगा ज्याच्यातनं फुटला जातो तोच या गोष्टींचा मार्केटिंग करतो. मी अमुक ठिकाणी गेलो आणि माझा एवढा फायदा झाला, आणि त्याचं झालं की ह्या गोष्टी हव्यासारख्या एकमेकांमध्ये पसरतात. आणि जो हा खेळ मांडलेला असतो ज्यांनी, त्याचा खेळ हाऊसफुल होतो. हे थोडक्यात त्याच्यातलं गणित आहे. तारक मंत्र रोज म्हणा, महाराज म्हणा, नका म्हणू. महाराजांना हातही जोडू नका, स्वामींनाही हात जोडू नका, तरी ते तुमच्या बरोबर आहे. कारण जे हे करतात आणि जे म्हणतात स्वामी माझ्या बरोबर आहेत, त्यांनी खात्री द्यावी. आणि जे नाही आहेत त्यांनीही खात्री द्यावी की ते माझ्या बरोबर नाहीत. कारण दोन्ही सिद्ध करायला पाहिजे. घरामध्ये बटन दाबलं तर लाईट आहेत हे सिद्ध झालं, आणि बटन बंद केलं तर लाईट गेला हे सिद्ध झालं की घरामध्ये लाईट नाहीये. पण मग तसं इथं अध्यात्मात तुम्ही सिद्ध करणार का, हे माझ्या बरोबर आहेत, आज मी सुखी आहे, माझ्या मुलामुलांची लग्न झाली, नातवंड सगळे आहेत, म्हणजे महाराज बरोबर आहेत असं होत नाही. आज माझ्याकडे काहीच नाही, मी रस्त्यावरचा आहे, म्हणून मी महाराज माझ्या बरोबर नाही, असंही काही होत नाही. कारण हे सिद्ध तुम्ही करू शकत नाही. आणि शक्तीच वेगळी आहे, उत्तम शक्ती आहे. वेशभूषा बघा, स्वामींची वेशभूषा बघा, लंगोटी घालून बसलेले आहेत. तुम्ही नाही, मी कित्येक वेळा म्हटलं, चुकून जर घरात आले स्वामी आणि म्हणाले चल मठात चल, रामेश्वर चौकाच्या मठात चल, आजपासून तू माझ्या बरोबर राहायचं, हे पॅन कार्ड, शर्ट कार्ड, हातातले सगळे अंगठ्या बिंगठ्या सगळं काढून टाक, मी जसा राहतो, तुला इतक्या दिवस म्हणतेस ना, स्वामी मला दर्शन द्या, स्वामी मला बरोबर, माझ्या बरोबर राहा, चल. लंगोटीवर जाऊन राहणार आहात, करणार आहात,
ते जसं म्हणतील तसं तुम्हाला वाटेल की हा माणूस मूर्खासारखा बडबडतोय, काहीही बोलतोय. हे वास्तव आहे. हे वास्तव आहे. तत्वानी भगवंतानी तुम्हाला ज्या अवस्थेत ठेवलेलं आहे त्या अवस्थेत आपण स्वीकारणं गरजेचं आहे. ते तत्व चुकून जागृत अवस्थेत झालं आणि म्हणलं की चल मी येतो. मागही एका याच्यात निरूपणात सांगितलं, चुकून घरात आले आणि म्हणले की उद्यापासून तुझ्याकडे जेवायला येणार, आपला आनंद होईल, वा 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 या. तेच ना. जर रोज देवतत्व जर आपल्या घरी नैवेद्याला जेवायला आलं तर प्रॉब्लेम होणार. प्रॉब्लेम होणार. रोज तुम्ही देणार पंचपक्वांना, रोज प्रसादाचा शिरा बनवणार आहात. अहो प्रसादाचा शिरा जर दुसऱ्या दिवशी नवऱ्याने सांगितलं कालच्या सारखा कर तर म्हणेल नाही, मी काय रोज रोज तेच करायला बसलेलं नाही असं बायको ऐकू शकेल. मग जर भगवंत जर साक्षात आला आणि तो म्हणलं की आता आजपासून पंचपक्वान्न, नाही होत. त्यामुळे भक्ती ही उघड डोळ्यांनी वास्तवतेच्या दृष्टिकोनात करणं गरजेचं आहे. की आपण आपल्याला काय घ्यायचं आहे आणि त्या तत्वावरती विश्वास ठेवा की क्षणोक्षणी बरोबर आहे. क्षणोक्षणी कुठेही जायची गरज नाही, काहीही जायची गरज नाही. नाही झालं ना तिथनं दर्शन येतं प्रत्येक ठिकाणी. नर्मदेचं कायम मनात वाटायचं की नर्मदा किती लोक लकी आहेत नर्मदेच्या ठिकाणी. मागच्या वर्षी मी जाऊन 7-8 दिवस राहिलो होतो की नर्मदे मैयाचं दर्शन रोज होणारी किती त्याच्यामध्ये लोक आहेत. झालं, त्या तत्वानी सोय केली. रोज एक जण नर्मदे मैयाचं दर्शन पाठवतात की आज मैयाचं दर्शन. पण जर मी असं म्हटलं नाही हे नाही मला समोरच पाहिजे, तर मग तुला सगळं सोडून जायला पाहिजे तिथं. पण मला सगळं माझं घर दार मुलं बाळ सगळं पाहिजे आणि मैयाचं दर्शन पण पाहिजे तर नाही. भगवंतानी बरोबर सांगड सांगली, मी तुला दर्शन पण देतो, तू त्याच्यातही सुखी राहा आणि तू इथेही सुखी राहा. ही सांगड तू नीट, हा जो बांध आहे दोन्ही मधला, हा तू त्या बांधावर तू व्यवस्थित उभा राहा म्हणजे तुला कळेल. सुख आणि दुःख, डोळ्यातनं येणारे अश्रू आनंदी आहेत का दुःखी आहेत हे कळत नाही. ते चेहऱ्यावरचा भाव दाखवतात. येणारे अश्रू नक्की कसले आहेत. मग हे जर कळत नाही तर आपण आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. देवाची सेवा करताना घरामधलं आपण सगळं करतोय का? बाहेर जाऊन जर 2 तास तर तुम्ही 3 तास 4 तास उभं राहताय किंवा दर्शनासाठी घालवलं तर तोच वेळ तुम्ही घरामध्ये पारायणासाठी घालवा. कुठलं पारायण करू? कुठलंही करा. नदी कुठनंही वाहो, मुळा मोठा वाहो, भीमा नदी वाहो, कुठेही वाहो, शेवटी येणार आहे कुठं? महासागरालाच येऊन मिळणार आहे. म्हणजे सेवा कशीही करा, कोणाचीही करा, त्याचं आउटपुट एकच आहे, परमात्मा. कुठल्या बाजूनी तुम्ही येताय ह्याला महत्व नाहीये, वाहणं सुरू केलंय की नाही ह्याला महत्व आहे. पण स्वतःला जर दुसऱ्या ठिकाणी वाहून घेतलं तर स्वतःचं वाहणं विसरणार आहात. हे कायम लक्षात ठेवा. ही मराठी भाषेची खासियत आहे की आपण वळवू तशी ती वळते. कुठं किती व्हायचं हे लक्षात द्यायला पाहिजे. जिथं स्पेशल गेस्ट असतात तिथं कधीच पाऊल ठेवू नये. आमचे डॉक्टर कायम सांगायचे जिथं स्पेशल असतं ना तिथं जाऊ नये. असं वाटतं ना की जिथं अमुक आहे तिथं थांबावं, बसावं. तिथं भगवंताला सांगावं चल मी इथं बसलेलो आहे, चल ये आपण खाऊ. तो येणार. पण मला दिसत नाहीये म्हणून इथं देव नाहीये तर तसं नाही होणार. कारण हा तुमच्या मनाचा भाव आहे. तुम्हाला दिसत नाही, तो असतोच. काडेपेटीमध्ये जसा अग्नी असतोच पण त्याला घर्षण करायला लागते ना ती काडी. त्या याच्यावरती पृष्ठभागावरती घर्षण केलं की अग्नी उत्पन्न होतो. तसं तुमच्या मनाची अवस्था आणि तो परमात्मा ह्याच्यामध्ये भक्तीचं घर्षण झालं की मग तो अग्नी म्हणजे तो परमात्मा निर्माण होतो, त्याचा निर्माण होणार आहे. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेव्हा ती काडी किंवा तो दोन्हीपैकी एक सादळलं तर ते खराब होणार आहे. हे पण बघा, काडेपेटीचा जो बेस खराब झाला तर ती काडी पेटत नाही, चांगली गुल चांगला असतो. म्हणजे गुल खराब झाला तर ती म्हणजे सादळलीत राहील. म्हणजे आयुष्य सादळून द्यायचं नाही. आपण लगेच म्हणतो ते उन्हात ठेव म्हणजे ते वाळेल आणि परत ते आपल्याला काडी पेटवता येईल. अर्थ असा की जीवनामध्ये आपल्याला थोडीशी तरी झळ ही पोचलीच पाहिजे. झळ पोचली तर झळाळी आहे.
सोन्याला अग्नीमध्ये घातल्याशिवाय सोन्याची झळाळी कळत नाही. तसं प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अडी अडचणी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याला सहज भगवंत प्राप्ती होत नाही. भगवंताची प्राप्ती असेल तर मार्ग असाच आहे. तुम्हाला जर दत्तगुरूंचं दर्शन गिरीशिखरावर जाऊन करायचं असेल, त्या पायऱ्या चढणं तुम्हाला प्राप्त आहे. त्या जर तुम्ही म्हणलात की नाही मी त्या चढणार नाही, भगवंत म्हणेल ठीक आहे, हरकत नाही, मग मी तुझ्या बरोबर आहेच, तू खालीच दर्शन घे. पण तुम्हाला जर वाटत असेल की तिथं जावं तर तुम्हाला सांभाळणार आहे. अशा कित्येक आपण म्हणतो गिरनारचे अनुभव येतात, वाचलं जातं की तिथनं जे एक पायरी चढू शकत नाहीत ते गिरनार लिहिल्या चढतात. का? कारण त्या तत्वाशी आपण एकरूप झालेलं आहे. तेवढं वास आहे. तिथं कुठेही तुम्हाला असं सांगितलं जात नाही किंवा आपण म्हणत नाही. एवढं पण निश्चित जाणवतं, भगवंत माझ्या बरोबर होता. मनुष्य म्हणतो दत्तगुरू माझ्या बरोबर होते म्हणून मी चढले किंवा मी चढलो आणि माझं दर्शन झालं. हा जो भाव आहे, हाच भाव कायम मनुष्याच्या मनामध्ये, आचरणामध्ये, विचारामध्ये क्षणोक्षणी राहायला पाहिजे की भगवंत माझ्या बरोबर आहे. कितीही संकट येऊ दे किंवा आनंदाचा कितीही क्षण येऊ दे, मी कायम सहजतेनेच त्याला सामोरं जाईल. अति पैसा मिळाला, रात्री तुम्ही धरून चाला, सोन्याचा दागिने भरपूर घेतलेले आहेत आणि रात्री 1 वाजता घरी जायची वेळ आली तर मनुष्य घाबरतो. तो क्षणात विचारतो की अरे आपल्याकडे लाखांचे दागिने आहेत, मला जर कोणी बघितलं तर माझं कोणीतरी जीव घेऊ शकेल आणि हे दागिने जाऊ शकेल. म्हणजे सुखाचं रूपांतर क्षणामध्ये दुःखात होतं. पण तीच एखादा जर भिकारी असेल तर तो काही त्याच्यामध्ये करतच नाही, विचारच करत नाही. कारण हरवण्यासारखं काहीच नसतं, त्याला सगळंच प्राप्त असतं. तो एक काडी उचलतो, ते गळ्यामध्ये बघा रस्त्यात खेळणारी खेळणी असतात, ते झाडाबिडाचे असे दागिने करून घालतात आणि त्या आरशामध्ये बघत असतात. तोही दागिनाच आहे. ही सुंदरता आहे, ही मनाची सहजता आहे की माझं मन कशामुळे छान राहत आहे, पवित्र राहत आहे, उत्साही राहत आहे. भगवंतानी त्यांनाही दिलेलं आहे. त्यांनाही फुटपाथवरती ते कसे काय पोचले हा सुद्धा त्यांच्या भोगाचा एक भाग आहे, पण त्याच्यात त्यांनी आनंद ठेवलेला आहे ना. आमचे डॉक्टर कायम म्हणायचे, आम्ही जेव्हा असंच होतो तेव्हा एक भिकारी भीक मागायला द्यायची खाल्लं. आता कुठल्याही पेठेत किंवा याच्यात गेला, सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक असायचे. कोणाकडनं तर काही ना काहीतरी शिळं उरलेलं असायचं. लहानपणी तर आम्ही कायमच बघायचो. ताजं त्या भिकारणीला कोणी द्यायचं नाही, पण आदल्या दिवशीचं द्यायचं. डॉक्टर काय, मग तेव्हा बुफे पद्धतच नव्हती. आमच्या लहानपणी बुफे हा पद्धत नव्हतीच, ऐकलेलंच नव्हतं. पण आमचे डॉक्टर काय म्हणायचे, किती ही नशीबवान बाई आहे, परमेश्वराने नशीबवान बाई आहे म्हणे. नशीबवान बाई आहे की तिला खाण्यासाठी चॉईस ठेवलाय भगवंतानी. गुजरात्याकडचं पण आलंय, ब्राह्मणाकडचं पण आलंय, मराठ्याकडचं पण आलंय, अजून ह्याचं पण आलंय. तिला खायला मिळालं, सर्व तऱ्हेचं ते मिष्टान्न ती खाते. हे तिचं नशीब आहे. आपण म्हणतो काय ही भिकारी नाही. आज काय खातो आपण, चीज, पिझ्झा, किती आतमध्ये ठेवलेले असतात ह्या गोष्टी फ्रीजमध्ये, त्याच्यापेक्षा जुनं खातो आपण आज आणि शरीराचं वाटवलं होतं. पण इथं ती बाई तिथं थांबायची. जिथं ऑफिस आहे त्या कॉर्नरला मुंजबा बोळाचा कॉर्नर आहे, तिथं बसायची, ती बघायची काय काय दिलंय. त्या म्हणजे त्या आज मला त्या भिकारीण जी होती तिचं नाव अंबू म्हणून होतं, अंबू. तर ती बघायची, जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायची आणि उरलेलं ती त्या प्रत्येक त्या पेठेमधल्या जाऊन कुत्र्याला खायला घालायची. त्याला म्हणतात ईश्वरी सेवा. तिला मंदिरात जायला लागतलं नाही, भगवंतानी तिला सगळं दिलं. असं ती म्हणत हे मला सगळं दिलेलं आहे, जाऊ दे आता हे काय. ती त्या कुत्र्यांना थोडं काढून घ्यायची. ही गुरुने आम्हाला दिलं शिकवण, आम्ही ते बघायचो. म्हणजे आपण म्हणतो ना की चांगलं काढून घेतलं आणि वाईट दुसऱ्याला कुत्र्याला खायला घातलं नाही. तिची ती अशी पांढरी पिशवी होती, त्याच्यात ती घ्यायची सगळं आणि असं 2-3 तिला 2 मुली होत्या, त्या असे काढून घ्यायची. 3 अशा त्या बचके काढून त्या अल्युमिनियमच्या ताटलीत घ्यायची
आणि मग ते जाऊन कुत्र्याने घालायची. ती बघायची पण नाही हाताला काय लागलंय. ही साधना. ह्याला म्हणतात सहजतेने जीवन जगणं, उत्तम जीवन जगणं. आणि ज्या फुटपाथवरती ज्यांना पाहिलं, गंमत कशी असते बघा. 2 मुलं पदरी, हे आमच्या समोर घडलेली घटना आहे. तिथल्या मोठ्या मुलीचं कॉर्पोरेशन मधल्याच एका चांगल्या याच्याशी, कारण तो कचरा गोळा करायला यायचा, तेव्हाचं लव्ह मॅरेज समजो. लग्न ठरलं आणि लग्न झालं. आजही त्या ताई, म्हणजे जी तेव्हा त्या भिकारणीची जी मुलगी होती की जिथे रस्त्यावर बसून त्यांनी हे करायचं, आज ती व्यवस्थित एका कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याची बायको आहे. भगवंत कोण कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. कदाचित मला मिळालेल्या अन्नातला काही भाग त्या मुक जनावरांना दिला, त्याचं सुद्धा फळ असू शकेल, खात्री नाही. पण ते कधी तिने बघितलं नाही. मला मिळालंय तर बाकीचं टाकून देऊ, नाही, तिने मोकळं केलं. म्हणून कायम रित अवस्था ही कायम आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. जीवनामध्ये रित होणं, जेवढं आपल्याला आत्ता गरज आहे ना, की एवढ्याशीच गोष्ट तेवढंच घ्यावं माणसाने. आपण साठवून ठेवतो गोष्टी, आणि ज्या गोष्टी घरात जास्त साठवून ठेवतो ना, त्यांनी घरात मध्ये निगेटिव्हिटी जास्त तयार होते. जेवढं अन्न तेवढं 10 किलो वर्षभराचे तांदूळ कशाला भरायचे? 1 महिन्याचे भरा, 2 महिन्याचे भरा, पण वर्षभराचं सामान आम्ही एकदम भरून ठेवतो, स्वस्त पडतं म्हणून नाही. रित पण होता आलं पाहिजे, कमी पण करता आलं पाहिजे. जेव्हा विचार करता तेव्हा इतर लोकांचाही तुम्ही विचार करा. माझ्या गुरूंनी सांगितलं, ह्याला साधना म्हणतात. प्रत्येक वेळी फक्त देवासमोर जाऊन नारळ फोडला पाहिजे म्हणून त्याला साधना नाही. आणि त्यांच्या जिथं डॉक्टरांचा दवाखाना होता त्याच्या समोर पार होता, त्या पारवर मारुती आहे, अजूनही आहे. ते शनिवारी तिथं ते लोक नारळ फोडतात. आम्ही एकदा तिथं गेलो. लहानपणी सवय होती, लहानपणी प्रत्येकानेच हे अनुभवलेलं आहे. कुठं नारळ दिसला, काही दिसलं खा, कुठं काही दिसलं खा. आता सारखं नाही, कोणी उतरवून टाकलं, कारण हे भावच मनात नव्हते तेव्हा. उतरवून टाकलेलं आहे, ह्याच्यावर टाकलेलं, हे भाव नव्हते, शुद्ध भाव होते. हे सगळं नंतर मनामध्ये माणसाच्या बसवलेलं, फीड केलं गेलेलं आहे, की इथं जे आहे ना, हे घाणेरडं जे कोणतरी उतरवून टाकलेलं असतं. म्हणजे मनाची, माणसाची जसजशी पुढं पुढं जायला लागला, पैसा लागता लागला, त्याची प्रवृत्ती बदलत गेली. मग आम्हाला त्यांनी दाखवलं, बघ इथं आम्हाला शिकवलं काय. खाली आलं, म्हटलं इथं दिसतंय का तुला, इथं नारळाचा प्रसाद आहे, पण त्याच्यावरती मुंगळा आहे. त्या मारुतीच्या अंगावर मुंगळे फिरतायत म्हणले. त्याला चावत असतील का नसतील? त्यालाही चावतच असतील ना. तू जर त्याला दगड म्हणत असशील तर त्याला चावत नसतील, मग तू नमस्कार करू नकोस. पण ज्याला जर तू ते मानत असशील की तत्व जिवंत आहे आणि त्याच्या अंगावरती मुंगळे चालत आहेत, त्याला चावत असतील, तर त्या मारुतीच्या अंगावरनं तरी हात फिरव, की चावलं का मारुतीला या तुम्हाला. हे स्वाध्याय आम्हाला आमच्या गुरुने शिकवलं. तत्वात दगडामध्ये देव आहे की नाही हे तुमच्या मान्यावरती आहे. तो जर असेल तर त्याच भावना तुमच्या मनात उत्पन्न व्हायला पाहिजे. पण तो तर काय दगडच आहे, त्याच्या काय खांद्यावरती मुंगळे गेले काय आणि काही गेलं काय, त्याला काय होणार आहे. हे केलं तर तुम्हाला तो त्याच अनुषंगाने फळ देणार आहे. म्हणून आम्हाला ते सांगितलं नाही. म्हणून त्याला ज्या जिथं तो प्रसाद पडलेला असायचा त्याला मुंग्या लागलेल्या असायच्या. अधिकार सगळ्यांचा आहे. तुम्ही फोडलत ना, रीत केलत ना, नारळ फोडलात ना, तो प्रसाद आला ना, मग तो मुंग्या खाऊ दे, मुंगळे खाऊ दे, कोणी खाऊ दे, तुमचा अधिकार संपला. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घ्या, त्या तुम्हाला प्रतिकार करणार नाहीयेत. कधी करतात, कधी बघितल्या मुंग्या लागलेल्या आपल्याला प्रतिकार नाही करत, आपण त्या झटकतो त्याच्यामध्ये की नाही. आता गुढी लागले, गुढी याच्यामध्ये असते. आता परवा घरामध्ये गुढी उभारली, गुढी जेव्हा खाली उतरवली तेव्हा बघितलं की त्या गुढीवरती काळ्या मुंग्या होत्या. त्याच्यामध्ये आपण लगेच म्हणतो की अरे काळ्या मुंग्या आल्या, लगेच झटकू, कारण आपल्याला ते खायचं असतं, पण आपण त्याच्यावर काही औषध मारू शकत नाही. मग काढायच्या कशा, त्या चिकटलेल्या, तर पण त्यांना खाऊ दे, आपण नवीन गुढी खाऊ. पण नाही, तेच आम्हाला खायचं. त्यांचं एक लक्षात घ्या, आपण शिकलोय काय आणि कृतीत काय. तिथं हे केलेली आहे ना,
भगवंताला आहे ना, मग तुमच्या हे मनात येणं गरजेचं आहे. ह्या जे मुंगी लागलेली आहे, मग आपण म्हणावं लाल मुंग्या आहेत मार, काळ्या मुंग्या आहेत म्हणजे मारू नको, त्यांनी पैसा घरात येणार आहे. म्हणजे स्वार्थासाठी त्या मुंग्यांना ती गोडीची खायला देणार. किती स्वार्थीपणा झाला. तिथं भगवंत राहील, भगवंत येईल, नाही येणार. तो येणारच नाही तिथं. तो म्हणजे तुझा विचार बदलणार. मी फक्त रंग बदलला तर तुझी मानसिक अवस्था बदलली. मी फक्त लालचा काळा झालो तर तू मला माझी पूजा करायला लागलास, आणि काळ्याचा लाल झालास तर माझ्यावर औषध मारायला लागलास. ही तुमची वैचारिकता झाली. त्यांनी भेद केला नाही, आपण भेद का करतो? म्हणून डोळे उघडे ठेवून भक्ती आपण करायची. तुम्ही सरेंडरनेस नक्कीच दाखवा. जिथं ज्ञान मिळतं तिथं मनुष्यानी सरेंडर झालंच पाहिजे. तिथं तुम्ही नतमस्तक होणं गरजेचं आहे. पण जिथं तुम्हाला फक्त ज्ञान मिळतं अशाच ठिकाणी, अशा गोष्टी जिथे मिळत असतील, जिथं माझ्यात हे आहे, माझ्यात ते आहे, त्या ठिकाणी नतमस्तक माणसाने होऊ नये. ह्या जगताचा स्वामी एकच, समर्थ एकच, जो प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर आहे. जे लिहिलेलं आहे, जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. मग त्या ब्रह्मांडात जो परमात्मा आहे तो तुमच्या पिंडात आहे. बाहेर कशाला शोधता? आतमध्ये बघा, स्वच अध्ययन करा, बाहेर शोधायला जाऊ नका. आणि स्वतःत कसं शोधाचा तसा अभ्यास त्या ज्ञानाच्या मार्फत करा. मामासाहेब देशपांडेंचं एक, मला आता पुस्तकाचं नाव आठवत नाही, देवी कशी पाहावी, हे 2 ओळीत लिहिलंय. इतकी पुस्तकं वाचली पण कळलं नाही. पण त्या 2 ओळीतच लिहिलंय, देवी कशी पाहावी. आपण म्हणतो की एखाद्याला कळलं की देवी कशी पाहावी म्हणजे प्रश्न काय याचा, म्हणजे स्त्री तत्व कसं पाहावं हे त्यांनी 2 ओळीमध्ये त्याच्यात सांगितलेलं आहे. खूप सुंदर सांगितलेलं आहे की तुम्हाला अख्खा ग्रंथ वाचायची गरज नाही. म्हणून म्हटलं यांचे ज्ञानाचे फक्त 2 हे घ्या तुम्ही. ह्याच्यासाठी 4 तास नाही 10 तास घालवा. त्या लाईनीत उभं राहा. हे ज्ञानासाठी करा. ते तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील. कारण त्यांच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द आहेत हे ते परमात्म्याच्या रूपाने बाहेर पडलेले शब्द आहेत, जे तुमच्या पाशी कोणीतरी लिहून पाठवलेले आहेत. आज त्यांचं काव्य, आज त्यांचं जे लेखन आहे, त्यांच्या तिथं जे पुस्तक आहे इतकं सुंदर आहे. स्त्री आणि देवी हे जर बाजूला जर उभं केलं तर कसं दिसेल, एवढंच बघा, एवढंच आहे. वेगळं त्यांनी देवीचं स्वरूप सांगितलंच नाहीये. देवीचं स्वरूप हातात आश्रय, वाघावर बसलेली वगैरे काही नाही. बाजूला स्त्री उभं राहिली की तुम्हाला त्याच्यात देवीच दिसली पाहिजे, देवीमध्ये स्त्री नाही दिसली पाहिजे. किती सोपं वाक्य आहे. एका भगिनीमध्ये जर तुम्ही देवी पहा, तुमची विचारधाराच बदलेल. पण देवीमध्ये जर तुम्ही स्त्री पाहिलीत तरीही तुमची विचारधारा बदलणार आहे, पण ती चुकीच्या दिशेने जाऊ शकेल. पण स्त्रीमध्ये देवी पाहिलीत तर तुमची विचारधारा ही उत्तम मार्गाने चालू शकेल. बघा किती 2 ओळीमध्ये त्यांनी किती मोठं ग्रंथ लिहिला आहे. हे अध्यात्म आपण घ्यायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपल्याला घ्यायची काही गरज नाहीये. कोण कुठं आहे, कोणाचं काय आहे, या गोष्टींच्या मागं आमच्या घरामध्ये पादुका येतील का, आमच्या घरात हे दंड येतील का, आमच्या घरात येतील, ह्याची गरज नाहीये. अरे ते सगळं धारण करणारे तत्व तुमच्या घरात आहे, तर बाकीच्या गोष्टींची गरज काय तुम्हाला? ज्याच्यासाठी आहे तेच तुमच्या घरी आहे, तेच आहे ना, ते सोडतात आणि त्यांच्या गोष्टी घेऊन तिथं त्याच्यामध्ये घरात बसतायत. कशासाठी पाहिजे? काही गरज नाही. आग्रह करून जेव्हा तुम्ही आणता तेव्हा त्या तत्वाला नाही आणत, त्यांच्या गोष्टींना आणता. स्वामींच्या पादुका आल्यात. स्वामी कुठे आलेत? स्वामींच्या पादुका आल्यात. हो का? आम्ही विचारतो आम्ही प्रश्न. स्वामींच्या आज आमच्याकडे महाराजांच्या पादुका येणार आहेत म्हणजे मग महाराज नाही येणार, आणि जर महाराज येणार असेल तर पादुका येणारच. पण मग नुसत्या पादुका आल्या त्याच्यात महाराज आहेत की नाही मला माहित नाही. परत वाक्य थोडस वेड्यासारखं वाटेल. विचार करा, महाराजच माझ्याकडे आले, सगळं येणार, त्यांची आयुधासकट सगळे येणार. ते दिसलेली पादुका हीच खरी पादुका नाही. मनामध्ये उमटलेला ठसा ह्याला पादुका म्हणावं. त्या तत्वाचे संस्कार, त्या तत्वान दिलेले शिकवण आपल्या मनामध्ये
उत्पन्न होते, तो ठसा उत्पन्न होतो आणि त्या विचारधारेद्वारे आपलं आचरण समाजाप्रती आपण ते प्रतिक्रिया स्वरूपात जे व्यक्त करतो त्याला पादुका म्हणतात. त्याला खरं दर्शन म्हणतात, पददर्शन त्याला म्हणतात. आणि ह्यांचं हे आलंय म्हणजे ते नाही आहेत, त्यांनी वस्तू पाठवून दिलेल्या आहेत, ते तिथंच आहेत. आम्हाला नको. ते आले स्वतः, ते बाकी घेऊनच येणार आहेत, संसार घेऊनच येणार आहेत. लक्षात घ्या. ढेकणे महाराजांनी जेव्हा कोट दिला, किती मला आनंद वाटला. त्याचं उदाहरणही मागे सांगितलं होतं, पण कळलंच नाही. आम्हाला आनंद, महाराजांचा कोट मिळाला. महाराज कुठे मिळाले? तुला त्याचा मोह आहे तर घेऊन मोकळं केलं तू त्याला. मला वाटतं ना की अरे माझ्याकडे महाराजांचा कोट आहे, माझ्याकडे महाराजांचा कोट आहे. तुम्ही ते एक एक्झाम्पल दिलं होतं बटनांचा, बरोबर? बटनांचा, तेच काजं बटन, त्याच्यामध्ये एक बटन होतं, इकडे आल्यावर बटन नव्हतं आणि त्यांनी अडकवून ठेवलं मला की मी कशात अडकतोय, तत्वात अडकतोय का भौतिकतेत अडकतोय. आपण भौतिकतेत अडकतोय. ह्यांचं माझ्याकडं आहे, ह्यांचं माझ्याकडं आहे, ह्यांचं आपण असं कधी म्हणतो का हेच आहेत? आम्ही स्वामींचे पादुका आहेत, स्वामींचा फोटो आमच्याकडं आहे. कशाला? स्वामी आहेत म्हणून म्हणा ना, स्वामींचा फोटो कशाला? फोटो आहे म्हणजे ते नाही आहेत, त्यांचं एक कुठलं तरी चित्र काढलेलं तुमच्याकडे आहे. शब्दांमध्ये जसा शब्द बदलला तसा भाव बदलतो. साधक गोष्ट आहे. आपण जिथं आहोत हे या ब्रह्मांडामधल्या त्या परमात्म्याचंच, प्रत्येक गोष्ट ही त्या परमात्म्याची. त्याला सामावून घेतलं की सगळं आलंय. राम आला की धनुष्य आलंच. नुसतं धनुष्य आलं तर तुम्ही लोकांना सांगू शकत नाही हे रामाचं धनुष्य आहे. ते म्हणतील प्रूव्ह कर, हे रामाचंच आहे. पण राम आला की धनुष्य आलंच. तेव्हा तुम्ही म्हणू शकत नाही की धनुष्य रामाचं आहे का, कारण ते रामाने आणलंय, तत्वाने आणलंय. म्हणून तत्वाची प्राप्ती कशी व्हावी हे बघा. भौतिक गोष्टींची जमवाजमव करू नका. यांचा हा फोटो, यांचं ह्या पादुका, यांचा अजून काही माळा, यांच्या अजून काही रुद्राक्ष, अशा 100 गोष्टी माझ्याकडे पण आहेत, कपाटामध्ये ठेवून दिलेल्या आहेत, की ज्याचं काही हेही करायचं नाहीये. ह्या मिळालेल्या आहेत कारण मला माहिती आहे हे सगळे मोहाचे क्षण आहेत की ज्या शक्तीपासून मला लांब देणारे आहेत. की ती माळ मी घेतली की त्याच्यामध्ये सांगणं की नाही ही ह्यांची माळ आहे बरं का. नुसतं ह्यांची म्हणणंच म्हणजे ते बरोबर नाहीत हे सिद्ध आहे. त्यामुळं मला त्या तत्वाबरोबर राहायचं आहे आणि ह्या तत्वाच्या अनुषंगानेच प्रत्येकाने जगणं शिकलं पाहिजे. त्यामुळं ह्या पुढं स्वाध्याय मार्गावरती चालताना मी काय करतोय आणि ते तत्व आपल्या कायम बरोबर आहे. तुम्ही हाक मारा नका मारू, तुमच्या बरोबरच असतात. जसे आई बाबांचे, आई वडिलांचे, कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतात, तसेच ह्या तत्वांचे आशीर्वाद सदैव असतात. त्यांना हे करा, स्वतःचे पाय चेपा. महाराज बरं वाटतंय का? आपल्या देहात तेच वास केलेले आहेत. नाही हे माझेच चेपतोय, तुमचे महाराजांचे पाय म्हणून तुमचे चेपा, तुम्हाला अनुभव वेगळा येईल. कारण तुमच्यात ते तुम्ही स्वीकारा. तुम्ही ते बाहेर ह्याच्यात पडू नका. फोटोमध्ये जर पाय चेपायला गेले तर फोटो चुरगाळेल. पण स्वतःमध्ये म्हणजे पिंडी आणि ब्रह्मांडी हे जर एकत्र असेल तर स्वतःचा हात नुसता केला तर महाराजांचाच हात धरलेला आहे हे आपल्याला खात्री पाहिजे. कारण ते आणि मी एकच आहे. आणि भगवद्गीतेत सांगितलेलं आहे अक्षर ब्रह्मयोगामध्ये की तू आणि मी हा एकच आहे. हे कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. तसंच इथं या तत्वाचं आहे की महाराज तुम्ही आहात तेच मी आहे आणि मी आहे. मी आत्ता दिसतोय, मी बोलतोय, याचा अर्थच तुम्ही माझ्या मुखातनं उत्तम बोलताय. म्हणजे आपली वाणी पण सुधारते, आपलं आचरण पण सुधारतं. वेगळं आणण्याची गरज नाही. दारू सोडण्यासाठी औषधं आणायची गरज लागत नाही. जेव्हा त्या माणसाला स्वतःला कळतं, किती माणसं आटापिटा करत असतात, यांची दारू कशी सुटेल, दारू कशी सुटेल, माझ्या यजमानांची नवऱ्याची दारू सुटत नाही, मुलाची सुटतच नाही. त्याच्यासाठी ते घरचे खेटे घालत असतात, नाना तऱ्हेच्या गोष्टी करतात. पण ज्याच्याच ह्याच्यामध्ये आहे त्याला काही नसतं. त्याला किती गंमत, म्हणजे
एकदाच मी प्रश्न आमच्या गुरुंना विचारला होता. व्यवसाय तेव्हा नीट चालत नव्हतं, काय करू म्हटलं. काही म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवसाय नीट न चालण्यासाठी काही तोडगा आहे का, काही इथं काही आत लावू का, इकडं काही नारळ फोडू का, अजून काही इथं काही दिवे लावू का त्याच्यामध्ये. त्यांनी मला तेव्हा दांडेकर पुलापाशी नेलं होतं सकाळी 7:15ची गोष्ट आहे. दांडेकर पुला शेजारी तो ओढा वाहतो आणि त्या ओढ्याच्या उतारावर एक हातभट्टीचं दुकान आहे. आता आहे की नाही मला माहित नाही, तेव्हा होतं. थांबा म्हणलं इथं, मला कळलंच नाही इथं का आणलं सकाळी सकाळी. आणि बघितलं तर गर्दी, सरकारी दारूचं दुकान. म्हणले जाऊन बघून या ह्यांनी काही आत लावलंय का. तरी गर्दी आहे, उघडल्या उघडल्या. म्हटलं मला याचा अर्थ कळला नाही. 2 गोष्टी आहेत म्हणले. ज्या वास्तूत आपण राहतो त्या वास्तूने आपल्याला सांभाळलेलं असतं. ऊन पावसाळे आपण त्या वास्तूतनं बघितलेलं असतं, त्याच्यात कधीच दोष नसतात. कारण आपलं वागणं चुकत असतं म्हणून आपल्याला त्या वास्तूमध्ये दोष आहेत असं वाटतं. एक भाग. आणि गोष्ट 2, एखादी गोष्ट रास अवस्थेमध्ये जायला लागते तेव्हा त्याला कुठलाही उपाय नसतो. काही उपाय न करता दारू पिणारी माणसं धंदा त्यांचा व्यवस्थित चाललेला असतो. मग त्यांचं तोंड दक्षिणेकडे असो, पूर्वेकडे असो, ती जागा नाल्यात असो किंवा कुठेही असो, धंदा फुल, पैसे येत आहेत ना. तात्पर्य काय? हेच तात्पर्य की तुम्ही काय करता ह्याला महत्व आहे. लोकांना वाईट मार्गाला लावून लोक तिथे जातात. दुधासाठी एका निरूपणामध्ये बाबा महाराज सातारकरांना सांगितलं, काय दुर्दश आहे. दारू प्यायला माणसाला दारवाजात जायला लागतं आणि दूध घरी येऊन माणूस येऊन पितो. दूध टाकायला माणसं घरी येतात, पण दारू प्यायला माणसं घरातनं बाहेर पडून बाहेर जातात. हे दुर्दैव आहे. म्हणजे जे सत्व आहे ते जवळ येतं, घरात मिळतं कसल्या जागी, ते मनुष्य स्वीकारत नाही. पण जरी वाटोळ होतं, सत्यानाश होतो, त्याच्यासाठी मनुष्य घर सोडून त्या दलदलीत जातो. हा एक दृष्टांत बाबा महाराजांनी सांगितलं, सुंदर दृष्टांत. तोच आमच्या डॉक्टरांनी सांगितलं, जागेला नाव ठेवायचे नाही. हे दारूचं दुकान कुठेही चालेल, कुठल्याही गोष्टीला. आपण कायम आमचा वास्तुदोष आहे, आमचा दरवाजा इकडे आहे, आमचं हे तिकडे आहे, तिकडे, आजपर्यंत त्यांनी सांभाळलेलं आहे तुम्हाला, हे विसरू नका. आज थोडीशी अवस्था प्लस मायनस झाली तर घरामध्ये तुम्हाला दोष दिसायला लागले, घरातले चौकोन त्रिकोण तुम्हाला वाईट वाटायला लागले. नाही, आधी कसं मग तिथंच तुमचा उत्कर्ष झाला होता. नोकरी तिथंच तुम्हाला, याच घरात असताना तुम्हाला नोकरी लागली होती, याच घरात असताना तुझं लग्न झालं होतं, आणि आता नोकरी गेली तर लगेच तू म्हणतो की वास्तूत काही दोष नाहीये ना. आधीच आपण सांगायचं, मी डॉक्टरकडे जायचं, माझ्यात काही दोष नाही ना, जरा बघा, असेल तर औषध द्या. तसं व्यवसाय आहे, तो सांगणारच, तो अमुक चेक करून घे. नाही, आपल्यापासून सुरुवात करा. अध्यात्म स्वतःपासून जगाला सुरुवात करा. या बाहेरच्या जगतामध्ये, या भूलभुलैयामध्ये अडकू नका, कुठंच अडकू नका. कारण तत्व हे तुमच्यात आहे. तत्व हे एकाच जागी स्थित आहे, तिथनच येत असतं सगळीकडं. तिथनच सर्व गोष्टी, एका ठिकाणूनच सगळे सूत्र हलत असतात. प्रत्येक ठिकाणी उघडलेलं नसतं. साधनेसाठी तुम्हाला त्या गोष्टी तिथं जाणार, तुम्ही साधना करा, पण डोळे उघडे ठेवून करा. गंमत आहे की नाही. आमचे डॉक्टर काय म्हणाले बघा, काय माणसं आहेत, जिथं डोळे उघडे ठेवायला पाहिजे तिथं बंद करतात. म्हणजे भगवंताशी जेव्हा मूर्ती समोर जातो मनुष्य डोळे मिटून घेतो आणि नमस्कार करतो, कारण डिमांड करायला डोळे बंदच ठेवायला लागतात. आणि ज्यावेळी जिथं वाटतं की आपण खरं डोळे, अशा नालायक माणसांच्या सहवासात जातो की जिथं डोळे खरं बंद करायला पाहिजे तिथं उघडे ठेवतो आपण आणि नको ते स्वीकारतो. म्हणजे जो भाव स्वीकारायला पाहिजे तो डोळे उघडे ठेवून आपण स्वीकारायला पाहिजे. देवाचं दर्शन घेताना हात जोडल्यानंतर 1 मिनिट भगवंतासमोर डोळे मिटून शांत उभे राहा. कशासाठी? 1च मिनिट.
ते आपण काय सोडायचं आहे त्याच्यासाठी नंतर त्या भगवंताशी डोळे मिळवू शकत नाही. कुठल्या आपण साधं आपल्या आरशामध्ये उभं राहून आपण एकमेकांचे स्वतःचेच डोळ्याला डोळे नजर लावू शकत नाही, कारण माहिती असतं आपण काय आहोत. आम्हाला सांगितलं की ती कृष्णाची मूर्ती डोळे मिटून बघू नकोस, डोळे उघडे ठेवून त्या मूर्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघ, काय भाव दिसतोय तो तो ओळख. डोळे मिटून नाही. साधनाला बसताना डोळे मिटून साधना कशाला करायची? शांत ठिकाणी शांत पाहिजे, दरवाजे बंद, खिडक्या बंद, पंखे बंद, टीव्ही बंद, सगळं बंद करायचं आणि मग ध्यानाला बसायचं. उपयोग काय? अशा ठिकाणी तर सगळ्याच ठिकाणी कोणीही त्याच्यात करेल. सगळं असताना मी त्याच्यामध्ये निर्मन अवस्थेमध्ये जाणं, ह्याला ध्यान म्हणतात. सगळं बंद करून तुम्ही जर ध्यान अवस्थेमध्ये जायचं असाल तर ध्यान नाही म्हणत, उलट जास्त केंद्रित अवस्थेत तुम्ही जातात. कशाचा आवाज येत नाहीये ना, कशाचा आवाज येत नाहीये ना, मनुष्य शोधत राहतो. गरज नाहीये. आपल्या भोवतीच सर्व गोष्टी आहेत, तिथं ध्यान आपलं लागलं पाहिजे. ते हटत नाही. त्यामुळं डोळे उघडे ठेवून भक्ती करणं गरजेचं आहे. ती निदान आता तरी करा. मार्गी उगाच कुणाचे कुठेही मार्गी लागू नका. आणि जिथं तुम्हाला असं वाटतं की जिथं असे स्टेटमेंट्स होतात, तर म्हणून आम्हाला रायटिंगमध्ये द्या की येस, मीच तो, मीच ते महाराज आहे, मीच ते स्वामी आहे, हे त्या माणसाने सांगा. दुसऱ्याची काही कशाला पावती द्यायची? त्या माणसाने पण द्यावी ना. मी डॉक्टर आहे की नाही ते माझं सर्टिफिकेट मी दाखवणार, की हे माझं सर्टिफिकेट, मी एमडी आहे. तर दुसरं कशाला पाहिजे दाखवायला की हे एमडी आहेत सांगायला? त्याच्यावर विश्वास नसतो. दुसऱ्यावर विश्वास ठेवतो का? तो म्हणतो एमडी आहेत, पण डॉक्टर कुठं म्हणताय? त्याच्या लेटर पॅडवर एमडी लिहिलेलंच नाहीये, पण तो म्हणतोय ते एमडी आहेत. नाही. मग तसं मी आहे ना, तुम्ही म्हणताय ना, मग त्यांनी स्वीकारलं पाहिजे की मी माझ्यात महाराज आहेतच. ली, मी याच्यात महाराज आहेत. ये मीडिया समोर, मी माझ्यात महाराज आहेत. दुसऱ्याने बोलून उपयोग नाही. स्वतः स्टेटमेंट मान्य करायला पाहिजे. मग समाज जी परीक्षा घेतं तेव्हा कळतं की आपण तत्वाशी खेळतोय. आणि तत्व हे एखाद्या ज्वालामुखीसारखं असतं. क्षणात तुम्हाला उंच अवस्थेवर नेऊन ठेवतं आणि क्षणात कोसळवतं. त्यामुळे ज्यांच्या याच्यामध्ये आहे त्यांना सुद्धा एक अशी म्हणजे विनंती आहे की आपल्याकडे माणसं येतात, ती त्यांची अडचणी घेऊन येतात. मिसगाईड करू नका. तुम्ही ज्योतिषशास्त्राने पत्रिकेच्या दृष्टिकोनातनं अजून तुम्ही त्या अभ्यासाने पैसे घेत असाल, घ्या. पण मी तो म्हणून तुम्ही घेत असाल तर ते चुकीचं आहे. दुसऱ्याच्या नावावर घेऊ नका. त्याला वसुलीच म्हणतात. ती करू नका. आणि आपण द्यायच्या आधी विचार करा की हे असं आहे का? प्रश्न करा. ज्यांच्या देहामध्ये हे जर असतील तर मी आत्ता जिथं रामेश्वर चौकात जाऊन आलेलं ते कोण? आणि ते तिथे आहे. आणि जर असं म्हणत असाल ते सगळ्याच ठिकाणी आहेत, मग ते तिथंच कशाला जायला पाहिजे? ते माझ्याकडे पण आहेत. नीट बुद्धीने अभ्यास करा, नीट बुद्धीने विचार करा, तरच तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकाल आणि याच्यातनं वाचू शकाल. अन्यथा ऱ्हास हा ठरलेला आहे. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा